नमस्कार, मी जयंत पाठक. फॉर्च्यून फाउंडेशन तर्फे आयोजित राष्ट्रीय शिक्षण नीती 2020 शिक्षण मंथन या ज्ञानयज्ञाला आपण 23 ऑगस्ट पासून सुरुवात केली होती. 23 ऑगस्ट, 24 ऑगस्ट, 25 ऑगस्ट, 26 ऑगस्ट, 27, 28, 29 असे सर्व दिवस शिक्षण क्षेत्रातील अतिशय नामवंत आणि ज्यांचा या शिक्षण नीतीवरती अतिशय चांगला अभ्यास आहे अशा वक्त्यांना आपण शिक्षण नीतीतील विविध पैलू, विविध आयाम याविषयी ऐकलं. सगळ्यांचं शिक्षण नीतीविषयी जे मत आहे ते की ही अतिशय क्रिएटिव्ह शिक्षण नीती आहे. याच्यामध्ये अनेक गोष्टी नव्याने सांगितलेल्या आहेत. अतिशय उत्कृष्ट अशी शिक्षण नीती आहे. संपूर्ण देशभरात सुद्धा या शिक्षण नीतीवर जी चर्चा होते आहे ती चर्चा देखील अतिशय सकारात्मक आहे. सगळ्यांचं म्हणणं आहे की ही शिक्षण नीती जर का लागू झाली तर अतिशय उत्कृष्ट असं भविष्य भारताला नक्कीच मिळणार आहे. पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करण्याच्या दृष्टीने जे काही त्यांचं मत व्यक्त केलं आहे त्या मताला जोड देणारी अशी ही शिक्षण नीती आहे असं सगळ्यांचंच मत आहे. अगदी राजकीय विरोधक सुद्धा याला विरोध करीत नाहीयेत. पण सगळ्यांच्याच उद्बोधनातून, सगळ्यांच्याच बोलण्यामधनं एक सूर येतोय की हे सगळं शक्य होणार आहे का? ज्या सगळ्या उत्कृष्ट गोष्टी या शिक्षण प्रणालीमध्ये सांगितलेल्या आहेत त्या शक्य होतील का? कधी शक्य होतील? त्याला किती वेळ लागणार आहे? याचं क्रियान्वयन कसं होणार आहे? हा प्रश्न सगळ्यांच्या समोर आहे. याच्यामध्ये 5, 3, 3, 4 अशी जी एक वेगळी प्रणाली सांगितली आहे त्या आधारावरती आता 12वीचं काय होणार, 10वीचं काय होणार हा प्रश्न सगळेजण विचारतात आहेत. त्याच्यानंतर शिक्षकांसाठी 4 वर्षाचा बीएडचा कार्यक्रम या शिक्षण नीतीमध्ये सुचवण्यात आलाय. तो कधीपर्यंत अंमलात येणार असा प्रश्न सगळ्यांसमोर आहे. उच्च शिक्षणामध्ये डिग्रीच्या विषयामध्ये जी अतिशय वेगळी अशी भूमिका या शिक्षण नीतीने मांडलेली आहे. पहिलं वर्ष कंप्लीट केलं तर त्याला सर्टिफिकेट मिळेल, दुसरं वर्ष कंप्लीट केलं तर त्याला डिप्लोमा मिळेल आणि तिसरं वर्ष कंप्लीट केलं तर त्याला डिग्री मिळेल. म्हणजे त्याचं कुठलंच वर्ष जर का मध्ये शिक्षण सुटलं तर ते वाया जाणार नाही अशा पद्धतीचा विचार या शिक्षण नीतीने मांडलाय. अतिशय क्रांतिकारी हा विचार आहे. पण हा विचार पूर्ण होण्याच्या दृष्टीने क्रियान्वयनाची काय नीती या शिक्षण नीतीमध्ये ठरवली आहे असा प्रश्न सगळ्यांना पडतो आहे. अर्थात शिक्षण नीतीमध्ये काही गोष्टींचा उल्लेख आहे, त्यांनी काही टाइम लिमिट्स पण दिलेले आहेत. पण त्या टाइम लिमिट्स खरोखर कशा पद्धतीने पाळल्या जातील, कारण की सरकार येत राहतील, बदलत राहतील, ही शिक्षण नीती पुढे कशी काय चालेल याविषयीचा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये आहे. आणि तोच विषय आजच्या आपल्या या वेबिनार सिरीज मध्ये, या ज्ञान यज्ञामध्ये, शिक्षण मंथनामध्ये आपण सगळ्यात शेवटी घेतलेला आहे. आणि त्या विषयावरती बोलायला आज प्राध्यापक अनिरुद्ध देशपांडे पुण्यावरून आपल्यामध्ये सहभागी होत आहेत. अनिरुद्ध देशपांडे सर हे या शिक्षण नीतीला बनवत असताना पहिल्यापासून त्या प्रक्रियेमध्ये सम्मिलित आहेत आणि त्यांचा शिक्षण क्षेत्रामधला अतिशय दांडगा अनुभव, जवळपास 40 वर्ष ते शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या या अनुभवाला धरून त्यांनी या शिक्षण नीतीमध्ये आपलं योगदान दिलेलं आहे आणि क्रियान्वयन या विषयावरती सांगण्यासाठी अतिशय अधिकारी व्यक्ती म्हणून अनिरुद्ध देशपांडे सरांकडे आपण बघत आहोत. त्यामुळे आज या आपल्या वेबिनारमध्ये, शिक्षण मंथनामध्ये प्राध्यापक अनिरुद्ध देशपांडे सर इथे उपस्थित आहेत. मी त्यांचं स्वागत करतो. आजच्या या आपल्या सत्रासाठी शिक्षक आमदार माननीय नागो गाणार सर इथे मंचावरती उपस्थित आहेत. फॉर्च्यून फाउंडेशनचे अध्यक्ष श्री अनिल सोले सर हे त्यांच्या निवासस्थानामधनं या सत्रासाठी सहभागी होत आहेत आणि आपण सगळेजण फेसबुक लाईव्हच्या माध्यमाने या सत्राला ऐकण्यासाठी अतिशय उत्सुक आहात. मी आपल्या सगळ्यांचं फॉर्च्यून फाउंडेशन तर्फे मनापासून स्वागत करतो. आजचे आपले मार्गदर्शक वक्ते प्राध्यापक अनिरुद्ध देशपांडे सर
यांचं मी जसं आत्ताच सांगितलं की जवळपास 40 वर्ष शिक्षण क्षेत्रामधला शिकवण्याचा अनुभव त्यांना आहे. ते कॉमर्स फॅकल्टी मधले आहेत. कॉमर्स आणि इकॉनॉमिक्स हे त्यांचे विषय आहे. ते महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स पुणे इथे अनेक वर्ष प्राचार्य म्हणून त्यांनी त्या कॉलेजचं नेतृत्व केलं. त्या कॉलेजचं नेतृत्व करताना त्यांनी त्या कॉलेजला नॅकची अ श्रेणी मिळवून दिली. त्याच्यानंतर नॅकच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये सुद्धा त्यांनी सदस्य म्हणून काम केलं. त्यांनी सेंटर फॉर एज्युकेशन डेव्हलपमेंट ऍडमिनिस्ट्रेशन या संस्थेची निर्मिती केली. उच्च शिक्षणामधलं क्वालिटी एज्युकेशन देण्यासाठी ही संस्था जी आहे ती फोकस्ड आहे. प्राध्यापक अनिरुद्ध देशपांडे सर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये अतिशय सक्रिय होते. महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष होते, राष्ट्रीय उपाध्यक्ष होते. अनिरुद्ध देशपांडे सर सध्या भारतामधली सगळ्यात महत्वाची अशी प्रशिक्षण संस्था रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे अध्यक्ष आहेत. आणि प्राध्यापक अनिरुद्ध देशपांडे सर राष्ट्रीय स्वयंसेवकाच्या अखिल भारतीय संपर्क प्रमुख हे दायित्व, अतिशय महत्वाचं दायित्व सध्या सांभाळत आहेत. त्याच्यामुळे त्यांचा या सगळ्या अतिशय व्यस्त असा कार्यक्रम असतो आणि त्या व्यस्त कार्यक्रमामधनं सुद्धा आमच्या विनंतीला त्यांनी मान दिला आणि त्यांनी इथे अतिशय महत्वाचं आणि सगळ्या देशाचं लक्ष ज्या विषयाकडे लागलेलं आहे असा विषय आमच्या समोर मांडण्यासाठी त्यांनी स्वीकृती दिली. त्याबद्दल मी त्यांना आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करून मी त्यांना त्यांचा जास्ती वेळ न देता या आश्रमामध्ये संपूर्ण वेळ मिळावा याकरिता मी त्यांना त्यांचं मार्गदर्शन सुरू करण्याची विनंती करतो. नमस्कार. फॉर्च्यून फाउंडेशनच्या वतीने ही इतकी मोठी व्याख्यानमाला आपण आयोजित केली आणि राष्ट्रीय शिक्षण नीती संबंधी चांगल्या प्रकारचा एक विमर्श घडवून आणलात याबद्दल प्रथमतः मी आपले अभिनंदन करतो. याच मालिकेमध्ये आपण मलाही पाचारण केलं आणि या राष्ट्रीय शिक्षण नीती संदर्भामधल्या एका विशिष्ट भागाशी जोडलेला एक विषय आपल्या समोर मांडण्याची संधी दिली याबद्दल मी आभारी आहे. ज्या वेळेला हे शिक्षण नीती निर्धारित करण्याची प्रक्रिया सुरू होती 3-1 वर्षांपासून खरं म्हटलं तरी प्रक्रिया चालू होती. डॉक्टर के कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली झालेली समिती वेगवेगळ्या विषयांवरती लोकांची मतं मागवत होती आणि अशा वेळेला संघाच्या शिक्षा समूहाकडून आम्ही बरीच निवेदनं दिली, काही महत्वाच्या गोष्टींवर या समितीबरोबर चर्चा केली. काही मुद्द्यांचा समावेश या धोरणामध्ये झालेला देखील आहे. आपण सगळे बघतो, जसं मगाच्या प्रास्ताविकात म्हटलं गेलं की या राष्ट्रीय शिक्षा नीतीचं फार मोठ्या प्रमाणावरती स्वागत होत आहे. एक तर बऱ्याच वर्षांनंतर अशा प्रकारचं एक स्वतंत्र प्रकारचं धोरण आपल्याला प्राप्त होत आहे आणि ते देखील अतिशय चांगलं भारतीय शिक्षण विषयक मूल्यांना सांभाळून घेणारं, आपल्यामध्ये समाविष्ट करणारं आणि विद्यार्थी केंद्रित अशा प्रकारची भूमिका घेऊन सगळी रचना करणारं हे धोरण आपल्या समोर आता आलेलं आहे. आज जवळपास 1 महिन्याचा कालावधी झाला की देशभरामध्ये या राष्ट्रीय शिक्षा नीतीवरती खूप मोठं चर्चा मंथन घडत आहे.
लोकांच्या मनामध्ये मोठी उत्सुकता आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना करायच्या आहेत आणि फारच थोड्या प्रमाणामध्ये कुठेतरी विरोध झाल्याचं लक्षात येत आहे. अन्यथा वेगवेगळ्या विचारधारामधल्या मंडळींनी याचं मोठ्या प्रमाणावरती स्वागत केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मी या धोरणाचं वर्णन करताना 4 वैशिष्ट्यांचा उल्लेख करतो. तो एवढ्यासाठी करतो की पुढचं आपल्याला जे काम करायचंय, ज्यावरती चर्चा करायची आहे, त्याला एक पृष्ठभूमी प्राप्त होईल. सगळ्यात पहिल्यांदा मला असं वाटतं की हे शैक्षणिक धोरण हे एक सर्वंकष समग्र आहे, कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे. पूर्व प्राथमिक शाळेपासून ते विश्वविद्यालयीन शिक्षणापर्यंत विविध प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून, विविध प्रकारच्या नव्या कल्पनांच्या माध्यमातून एक सर्वंकष धोरण आपल्या समोर उभं राहिलेलं पाहायला मिळतं. यामध्ये आर्थिक सामाजिक दृष्ट्या वंचित राहिलेला आपला बांधवांचा जो वर्ग आहे, त्यांच्या न्यायाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. एखाद्या ड्रॉपआउट सारख्या समस्येवरती इतकं सखोल चिंतन आपल्याला पाहायला मिळतं. मूल्य व्यवस्था टिकून राहावी याकरता केलेल्या सर्व प्रकारच्या प्रयत्नांची ओळख आपल्याला होते आणि यातून एक सकस शैक्षणिक धोरण जे विश्वाच्या पातळीवर सुद्धा अग्रेसर होऊ शकेल अशा प्रकारचं धोरण यातून उत्पन्न झालेलं आहे. म्हणून मी त्याला सर्वंकष असं म्हणतो. दुसरं जे लक्षात येतं ते म्हणजे हे शैक्षणिक धोरण एकात्म आहे, इंटिग्रेटेड आहे, होलिस्टिक आहे. युरोसेंट्रिक अशा समाज रचनेनं आपल्याला शिक्षणाचा तुकड्या तुकड्यांनी विचार करण्याची दुर्दैवाने सवय लावली होती आणि त्यामुळे कधी एकात्म विचार न झाल्या कारणानं एकांगी व्यक्तिमत्वांची निर्मिती होत असताना आपल्याला दिसायची. हे एकात्म आहे याचं कारण आपल्याला संबंध प्रक्रियेमध्ये एक साखळी पाहायला मिळते, एक शृंखला पाहायला मिळते. व्यक्तिमत्वाचा विकास आहे, त्याबरोबरच भौतिक प्रगतीचं आश्वासन आहे. कल्चरल इंडेक्स सारख्या गोष्टी त्यामध्ये केलेल्या आहेत की ज्यामध्ये आपल्या सांस्कृतिकतेचं भान ठेवलं गेलेलं आहे आणि म्हणून मी याला म्हणतो की होलिस्टिक आहे, एकात्म आहे. तिसरं माझ्या दृष्टीने वैशिष्ट्य असं आहे की हे धोरण इन्क्लुझिव्ह आहे, सर्व समावेशक आहे. स्पेशल एज्युकेशन झोन, जेंडर इन्क्लुजन फंड, सोशली इकॉनॉमिकली डिसएडवांटेज ग्रुप्स, सामाजिक चेतना केंद्र, बालवाटिका, अर्ली चाइल्डहुड केअर एज्युकेशन, अशी किती उदाहरणं घ्यावीत की त्या उदाहरणांच्या वरून या धोरणाची सर्वंकषता तर लक्षात येतेच, परंतु समाजाच्या सर्व गटांना बरोबर घेऊन जाण्याचं धोरणही लक्षात येतं आणि म्हणून ते इन्क्लुझिव्ह आहे. आणि चौथा घटक आणि चौथं वैशिष्ट्य जे लक्षात येतं ते म्हणजे हे फ्युचरिस्टिक आहे, भविष्यवेधी आहे. भविष्यामध्ये असणाऱ्या सर्व प्रकारच्या गोष्टींचा विचार करून आणि आवश्यकता लक्षात घेऊन या धोरणाचं सगळं कामकाज झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला नॅशनल रिसर्च फाउंडेशन सारखा एक भविष्यवेधी दृष्टिकोन पाहायला मिळतो. विश्वविद्यालयांची 3 वर्गांमधली विभागणी आपल्याला पाहायला मिळते. एकाच प्रकारचं शाखीय शिक्षण घेण्याच्या ऐवजी बहुशाखीय मल्टीडिसिप्लिनरी शिक्षणाची कल्पना पाहायला मिळते.
कोणालाही शिक्षण सोडून द्यावं लागणार नाही. त्याने जे घेतले ते पुढे उपयोगामध्ये येईल. याच्यावरती मल्टिपल एक्झिटचा विषय आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून मी असं म्हणतो की 2040 पर्यंत म्हणजे येणाऱ्या 20 वर्षांकरता हे धोरण एक दूरदृष्टी घेऊन आपल्या समोर येतं, एक फ्युचरिस्टिक अप्रोच घेऊन आपल्या समोर येतं. आणि म्हणून या धोरणाचं एक व्यापक स्वागत समाजामध्ये झालंय, एक उत्सुकता उत्पन्न झालेली आहे. याच्या सोबत असणारा जो आजचा मुख्य विषय तो कळण्याकरता मी पृष्ठभूमी केली की प्रश्न असा उत्पन्न होतो की हे सगळं सांगितलं जात आहे, धोरणामध्ये लिहिलं जात आहे. ज्या वेळेला मंत्रिमंडळाच्या समोर विषय मांडला गेला त्यांच्या समोर देखील हे व्यक्त केलं गेलं, म्हणजे एक प्रकारची कमिटमेंट उत्पन्न केली, प्रतिबद्धता उत्पन्न केली. मग या कमिटमेंटचं रूपांतर प्रत्यक्ष कृतीमध्ये कसं व्हायचं, क्रियान्वयन कसं व्हायचं, इम्प्लिमेंटेशन कसं व्हायचं. काही कल्पना इतक्या आदर्श वाटतात की त्याचं इम्प्लिमेंटेशन शक्य आहे की नाही अशी शंका येतो लोकांना. काही वेळेला असं लक्षात येतं की शिक्षणाची आर्थिक तरतूद अत्यंत अपुरी असताना हे कसं काय होणार आहे. काही वेळेला अशा प्रकारचा विचार मांडला जातो की शिक्षण हे कंकरंट लिस्ट मध्ये आहे. राज्याकडे शालेय शिक्षणाचा विषय आहे, केंद्राकडे उच्च शिक्षणाचा विषय आहे. स्थूलमानाने यांच्यामध्ये जर विसंवाद उत्पन्न झाला तर काय व्हायचं. दोन वेगळ्या पक्षांची सरकार या दोन ठिकाणी असतील तर काय व्हायचं. असे अनेक प्रश्न आपल्याला विचारले जात असतील, आमच्यासारख्या कार्यक्रमांना जाणाऱ्या व्यक्तींनाही विचारले जातात. आणि म्हणून काही एक विषय मी आपल्या समोर ते लक्षात घेऊन मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. जे काही धोरण ठरेल, जी काही क्रियान्वयनाची सर्व प्रकारची बात आपल्या समोर येईल, त्याचे काही मार्गदर्शक सिद्धांत यामध्ये दिले गेलेले आहेत. मी प्रथमतः मार्गदर्शक सिद्धांतांचा उल्लेख करतो, म्हणजे मग आपल्याला लक्षात येईल की याच्यामध्ये एक प्रकारची प्रतिबद्धता आहे, प्रतिज्ञितता आहे. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे क्रियान्वयन ज्या पद्धतीने व्हायचं असेल त्या पद्धतीने हो, परंतु शिक्षण नीतीचा, शिक्षणाच्या धोरणाचा जो आत्मा आहे, इंटेंट अँड स्पिरिट ऑफ इट, ज्या उद्देशाने ते मांडलेले त्या उद्देशाला धक्का लागता कामा नये. आणि म्हणून त्याचा जे स्पिरिट आहे, त्याच्या पाठीमागची जी भूमिका आहे ती भूमिका स्वच्छ असली पाहिजे. उदाहरण घेतल्यानंतर लक्षात येऊ शकेल. आपल्याला शालेय शिक्षणाच्या स्तरावरती 5+3+3+4 या नव्या आकृतीबंधाचा विचार दिला गेला आहे. प्रश्न असा येतो की पहिली जी 5 ची अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये मुलगा म्हणजे छोटा मुलगा, बालक वयाच्या 5व्या वर्षानंतर प्रवेश करेल. या मुलांच्या बाबतीमध्ये ज्याला अर्ली केअर एज्युकेशन म्हटलेलं आहे, चाइल्डहुड केअर एज्युकेशन, त्याच्यामध्ये एका फाउंडेशनची निर्मिती केली आहे. ते फाउंडेशन हे आपल्याला लक्षात असं येतं की फाउंडेशनल लिटरसी, साक्षरता, न्यूमरसी, अंकांचा परिचय याकडे आपल्याला घेऊन जातं. म्हणजे उद्दिष्ट काय आहे, तो उद्दिष्ट असं आहे की पाया पक्का व्हावा. आपण पूर्वी 3 R's म्हणत असो, रीडिंग, रायटिंग, अरिथमॅटिक. एकदा हे मुलाचं पक्का असलं तर त्याला पुढच्या अनेक विषयामध्ये गती प्राप्त होऊ शकते. आणि म्हणून इंटेंट अँड स्पिरिट कायम राहिलं पाहिजे. योजना काही करा, योजना एक नवीन फाउंडेशन उत्पन्न करण्याची आहे. त्या फाउंडेशन करता लागणारा निधी पुरवला जायचा आहे, त्याकरता लागणारी मनुष्य यंत्रणा उभी केली जायची आहे.
ज्याला आपण थोड्या वेगळ्या भाषेमध्ये डोलारा म्हणून, तसा डोलारा उभा राहील. पण त्या डोलाऱ्यामध्ये जर त्याचा आत्मा नसेल तर एक प्रकारची सूचना आपण देतो. इट्स अ कॉशन, इट्स अ वॉर्निंग. वेगवेगळ्या योजनांच्या मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचं स्ट्रक्चर उभं करणार आहोत, पण त्या स्ट्रक्चर मधला आत्मा जो आहे, त्या स्ट्रक्चर मागचा हेतू हा त्याचा आत्मा आहे. आणि म्हणून मार्गदर्शक सिद्धांतामध्ये हा पहिला विचार मांडला आहे की इंटेंट अँड स्पिरिट मस्ट बी वेल मेंटेन्ड. आपल्याला असं लक्षात येतं की एवढी मोठी धोरणाची बाजू आपल्या समोर आली, एका वेळेला तर त्याचं इम्प्लिमेंटेशन होणं शक्य नाही, त्याला अवस्था आहेत. आणि म्हणून इम्प्लिमेंटेशनच्या ह्या क्रियान्वयनाचा दुसरा सिद्धांत असा सांगतो की आपल्याला टप्प्याटप्प्याने याची अंमलबजावणी करावी लागेल. सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात होईल शालेय शिक्षणापासून. 8वीतला मुलगा जेव्हा 9वीत जाईल तेव्हा तो नव्या आकृतीबंधामध्ये स्वतःला बसवून घेईल. नूतन बालक ज्या वेळेला जाईल तेव्हा स्वाभाविकपणाने तो नव्या पद्धतीमध्ये येईल. 10वी आणि 12वी साठी बोर्डाची परीक्षा असेल, परंतु त्या परीक्षेचं स्वरूप बदललेलं असेल. म्हणजे एकेका अवस्थेमधून जाणारं शिक्षण आहे. मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशनचा विचार उच्च शिक्षणामध्ये केला, याचा अर्थ पहिल्या दिवसापासून होणार नाही. रिसर्च इंटेन्सिव्ह, टीचिंग इंटेन्सिव्ह आणि ऑटोनॉमस कॉलेजेस ही रचना केली जायची, ती देखील काही दुसऱ्या वर्षापासून. त्यांनी तर म्हटलं की 2040 पर्यंत आम्ही हे पूर्ण करू. आणि म्हणून त्याच्यातला दुसरा मार्गदर्शक सिद्धांत असा आहे की टप्प्याटप्प्याने याची अंमलबजावणी होईल, याचं क्रियान्वयन होईल. काही टप्पे लवकर येतील, काही टप्पे कालांतराने येतील. परंतु यामध्ये तिसरा सिद्धांत महत्वाचा आहे, तो म्हणजे त्याला आपल्याला अग्रक्रम लावावे लागतील. प्रायोरिटायझेशन. काही गोष्टी अग्रक्रमाने पुढे घ्याव्या लागतील. काही गोष्टींकरता थोडा वेळ गेला तरी चालू शकतो, त्या वेळेप्रमाणे नियोजन केलं जाईल. उदाहरणार्थ 6व्या इयत्तेपासून व्होकेशनल एज्युकेशनची सुरुवात करावी असं म्हटलंय. आता ह्याच्याकरता इन्फ्रास्ट्रक्चर उत्पन्न करावं लागेल. आणि हे व्होकेशनल एज्युकेशन जे आहे ते वर त्याचा विकास होत 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 महाविद्यालयीन स्तरामध्ये त्यांनी असं म्हणलं की किमान 50% विद्यार्थ्यांचा वर्ग हा व्यवसाय शिक्षणाने संयुक्त असावा. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला अग्रक्रम लावावे लागतील. या अग्रक्रमामध्ये साक्षरता आणि अंकांचा परिचयाला अग्रक्रम असेल, अनुसंधानाकरता अग्रक्रम असेल, परंतु अनुसंधानाचा विषय थोडा प्रायोरिटीच्या अर्थाने सावकाश गतीने परंतु लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न त्यामध्ये असेल. आणि म्हणून पुढच्या सिद्धांताने त्याच्यामध्ये विचार असा केलेला आहे की ज्या वेळेला आपण क्रियान्वयनाचा विचार करू त्यावेळेला एकाच वेळेला अनेक गोष्टी कराव्या लागतील, कारण त्या परस्परावलंबी असतील. पाठ्यपुस्तकांची निर्मिती करायची, नवा पाठ्यक्रम निश्चित करायचा. हे करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या एकाच वेळेला काम करतात. स्टेट एज्युकेशन मध्ये SCERT सारख्या संस्था कामं करतात, केंद्रीय व्यवस्थेमध्ये NCERT काम करतात. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की यांच्यामधली परस्परावलंबिता भरपूर आहे, पुष्कळ आहे. आणि ती परस्परावलंबिता लक्षात घेतल्या तर आपल्याला त्याचा सर्वंकषपणा, कॉम्प्रिहेन्सिव्हनेस टिकवावा लागेल. आणि याची असे अनेक उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात की ज्यामध्ये आपल्या वंचित वर्गाच्या आपल्या बांधवांकरता, मुलींकरता खूप वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत. परंतु त्या योजनांच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला असं लक्षात येतं की ड्रॉपआउट सारखी एक समस्या फार चांगल्या पद्धतीने हाताळली गेली.
कमीत कमी वेळामध्ये या देशातले ड्रॉपआउट 100% कमी करण्याचा प्रयत्न आहे. ड्रॉपआउट 100 होते. म्हणजे मग अग्रक्रमांचा विषय आला, कॉम्प्रिहेन्सिव्हनेसचा विषय आला. एका गोष्टीकडे बघत असताना लोकांना पुष्कळ वेळेला संदेह निर्माण होतो मनामध्ये. जसा मी मगाशी अगदी जाता जाता उल्लेख केला, तो मार्गदर्शक सिद्धांत या ठिकाणी आहे आणि तो म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये सुसंवादाची आवश्यकता राहील. कंकरंट लिस्ट मध्ये असल्यामुळे आणि फेडरल स्टेटची योजना असल्यामुळे, रचना असल्यामुळे राज्यांनी अंमलबजावणी करण्याकरता सुसंवाद उत्पन्न करून अशा अनेक गोष्टी आहेत की जे राज्य सरकार नक्की उचलतील. काही नव्या कल्पना अशा आहेत की ज्या कोणी सुचवल्या आणि कुठून आल्या याच्याबद्दल विचार न करता अतिशय चांगल्या सूचना म्हणून स्वीकारल्या जातील. आर्थिक आणि सामाजिक सहाय्याच्या योजना अशा आहेत की ज्यामध्ये केंद्र की राज्य याचा विचार करण्याची गरज नाही, त्या स्वीकारल्या जातील. आणि म्हणून एक महत्वाचा भाग जो आपल्याला पाहायला मिळतो की अशा सगळ्या योजनांचं जे मॉनिटरिंग होईल, अशा सगळ्या योजनांचं जे संचालन होईल, ते संचालन दोन्ही व्यवस्थांनी मिळून करावं लागेल. राज्यानेही त्याच्यात तितकाच इंटरेस्ट घेतला पाहिजे, केंद्रानेही तितकीच जबाबदारी घेतली पाहिजे. आणि म्हणून स्टेट लिस्ट मधलं असणारं शिक्षण आणि आपण उत्पन्न करत असणारा सगळा नवीन विषय, याच्यातल्या परस्पर समन्वयाला फार मोठं महत्व आपल्याला पाहायला मिळतं. या सगळ्या रचनेमध्ये आर्थिक गणिताकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि याकरता लागणारा जो आर्थिक पाठबळाचा विषय आहे, त्याच्याबद्दलही चर्चा आपल्याला या धोरणामध्ये सविस्तर झालेली पाहायला मिळते. या धोरणाने सुद्धा जीडीपीच्या 6% अंदाजपत्रकामध्ये व्यवस्था करून शिक्षणाकरता राखून ठेवावेत आणि त्याचा विनियोग केला जावा, अशा प्रकारची एक मागणी म्हणा किंवा व्यवस्था उत्पन्न केली आहे. अशा वेळेला कोणकोणते रिसोर्सेस कुठे कुठे कशा पद्धतीने वापरायचे याकरता हा संवाद आवश्यक आहे. याकरता समन्वय आवश्यक आहे. आपल्याला माहित नाही की 6% जाता येईल की नाही. कदाचित टप्प्याटप्प्याने जायच्या व्यवस्थेमधून जाता येईल. एक तर गव्हर्नमेंट एक्सपेंडिचरच्या 20% किंवा जीडीपीच्या 6%, अशा प्रकारची योजना होती, आहे आज आपल्या समोर. पण त्यालाही बरीच वर्ष झाली, अंमलामध्ये येऊ शकली नाही किंवा आली तरी आधी अधुरी आली. अधिकाधिक 4% आपण जाऊन पोहोचल्याचं आपल्याला रेकॉर्ड मध्ये पाहायला मिळतं. आणि म्हणून हा एक अतिशय महत्वाचा विषय आहे, जो क्रियान्वयनाचा विचार करत असताना आपल्याला टाळता येणार नाही. यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करावा लागेल, पायाभूत रचनांवरती खर्च करावा लागेल. अनेक शाळा आणि महाविद्यालयांना आर्थिक अनुदानाची तरतूद करावी लागेल. खाजगी शिक्षण संस्था खूप मोठ्या प्रमाणावरती उभ्या राहिल्या आहेत. त्या खाजगी शिक्षण संस्थांच्या मधून विद्यार्थ्यांना जाचक पद्धतीची फी लावली जाणार नाही, त्याची त्याचबरोबर काळजी घ्यावी लागणार आहे. शिक्षकांच्या हजारो जागा रिकाम्या पाहायला मिळतात आपल्याला. नव्या नियुक्त्या होत नाहीयेत, झाल्या तरी त्या खाजगी पद्धतीमध्ये होतात, सरकारी वेतनावरती होत नाहीत. योजनेमध्ये त्याचा विचार करावा लागेल. आणि अशा असंख्य समस्या आपल्या अवतीभोवती आहेत, त्याचं मूळ आपल्या आर्थिक व्यवस्थेमध्ये राहतं. आणि म्हणून त्या आर्थिक व्यवस्था उत्पन्न करताना या सगळ्या गोष्टींचा विचार
फार मोठ्या पद्धतीने करण्याची आवश्यकता आपल्या समोर आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रणा यामध्ये एकाच वेळेला काम करत असतात. यामध्ये आपल्याला एज्युकेशन मिनिस्ट्री आहे, केंद्र आणि राज्य यांचे शिक्षण मंत्रालय आहेत. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या आपल्याला काम करताना लक्षात येतात. यातल्या एका समितीकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छिणार आहे, जी समिती फार महत्वाच्या कामगिरीमध्ये आहे, आणि ते म्हणजे नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क, NCF. या NCF ची योजना करत असताना जे शिक्षण नीतीने समोर ठेवलंय त्याचं प्रतिबिंब त्यामध्ये उमटलं पाहिजे. नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क आणि शिक्षण धोरणाने मांडलेली रचना याच्यामध्ये साम्य असणं, याच्यामध्ये समन्वय असणं आवश्यक आहे. एक नवीन सूचना येऊ घातली की नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्कच्या बरोबरच नॅशनल करिक्युलम पेडागॉजी फ्रेमवर्क देखील यावं. शिक्षणाची पद्धती कोणती असावी, टीचिंग मेथोडॉलॉजी कशी असावी, आणि म्हणून याच्या क्रियान्वयनामध्ये आपल्याला लक्षात येतं की नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क ही एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे. पुष्कळ वेळेला पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीवरून वाद आपल्याला पाहायला मिळतात. पुस्तकामधून काही वेळेला काही गोष्टी वगळाव्या सुद्धा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात, कारण त्या योग्य नव्हत्या, त्या अचूक नव्हत्या. आणि मग असे गोंधळ झाले की शिक्षण टीकाकारांच्या कामाला मदत करतात. NCRT, नॅशनल काउन्सिल ऑफ रिसर्च एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग, फार मोठं एक जबाबदारीचं काम त्यांच्याकडे आहे. भविष्यामध्ये याचं संवाद उत्पन्न करण्याकरता याचा विचार मी आपल्यासमोर मांडला. नॅशनल टेस्टिंग चा विचार आहे, मूल्यांकनाचा विचार आहे. आणि ही जी टेस्टिंग ऑथॉरिटी आहे, टेस्टिंग ऑथॉरिटी या मूल्यांकनाचा विचार करते. परीक्षा कोणकोणत्या पद्धतीच्या व्हाव्या, इव्हॅल्युएशन कसं व्हावं, JEE नीट यांची योजना कशी व्हावी, समन्वयाकरता याही एका संस्थेचा विचार आग्रहानं करावा लागेल. उच्च शिक्षणामध्ये 4 प्रकारचे पिलर्स तयार केलेले, 4 प्रकारचे व्हर्टिकल्स आहेत. नियमन आणि संचालनाकरता असणारे एक रेग्युलेटरी काउन्सिल आहे. ऍक्रिडिटेशन करता म्हणजे जे नॅकचं काम हल्ली चालतं तशा प्रकारचं मानांकन देण्याकरता नॅशनल ऍक्रिडिटेशन काउन्सिलचा एक पिलर आहे, एक व्हर्टिकल आहे. स्टँडर्ड सेटिंग करावं, प्रोफेशनल कोर्सेसचं सुद्धा करावं, या दृष्टीने त्याचा आदर्श प्रमाण काय असेल, त्याचा आदर्श चित्र कोणतं असू शकेल, याचा एक बेंचमार्किंगचं काम, स्टँडर्ड सेटिंगचं काम करणार आहे. तिसरा पिलर आपल्याला पाहायला मिळतो, व्हर्टिकल पाहायला मिळतो. आणि फंडिंग करता नॅशनल ग्रँट्स काउन्सिल हे उत्पन्न केले. हे 4 अतिशय महत्वाच्या यंत्रणा आता उभ्या राहणार आहेत. या 4 महत्वाच्या यंत्रणा स्वायत्त सुद्धा केल्या आहेत, आणि स्वायत्त पद्धतीने आपापल्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या या 4 यंत्रणा म्हणजे एका अर्थाने उच्च शिक्षणाचं संपूर्णपणाने संचालन करणारी महत्वाची बाब लक्षात येते क्रियान्वयनामध्ये. यांचा समन्वय तर असलाच पाहिजे, परंतु यांच्या कामावरती अनेक गोष्टी अवलंबून आहेत. नॅशनल ऍक्रिडिटेशन काउन्सिलने काम चांगलं केलं तर अनेक कॉलेजेस हे ऑटोनॉमीकडे धाव घेऊ शकतात. स्टँडर्ड सेटिंग निश्चित झालं तर आपल्यासमोर उत्पन्न होणारे जे कन्फ्युजनचे विषय असतात, दुमताचे विषय असतात, ते बाजूला जाऊ शकतात. महाविद्यालय, विश्वविद्यालयांना अनुदान मिळावं याकरता काम करणारे ग्रँट्स काउन्सिल आहे. त्यामुळे क्रियान्वयन करायचं तर या क्रियान्वयनामध्ये या चौघांचा समन्वय आवश्यक आहे. आणि म्हणून या
समित्यांच्या नावामध्ये पुष्कळ समित्यांची भर पडू शकते. याचा देखील विचार यामध्ये प्रामुख्याने होण्याची आवश्यकता आहे. केब नावाची एक महत्वाची संस्था आहे, सेंट्रल ऍडवायझरी बोर्ड आहे ऑफ एज्युकेशन, CAB. खरं म्हटलं तर मंडळ फार महत्वाचं आहे आणि या मंडळाच्या मीटिंग्स वारंवार व्हायला पाहिजेत. पण अनुभव असा लक्षात येतो, जी मंडळी आज त्यामध्ये काम करतायत त्यांचं म्हणणं असं की याची सक्रियता वाढवली पाहिजे आणि याची सक्रियता वाढवायची असेल तर त्यांचं सक्षमीकरण देखील करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक राज्याचा शिक्षण मंत्री याचा सभासद असतो. प्रत्येक राज्याच्या शिक्षण मंत्र्याकडे आपापल्या राज्याच्या राजकीय परिस्थितीला लक्षात घेऊन काही एक आपला अजेंडा असतो, असायला हरकत नाही. परंतु त्या ठिकाणी चर्चा होत असताना सर्वंकष चर्चा होण्याच्या ऐवजी आपल्या राज्याच्या विषयावरती जोर देऊन जास्त होतं. मला वाटतं की त्याचं विकेंद्रीकरण करण्याची देखील आवश्यकता आहे, कारण ही एक महत्वाची बॉडी आहे, दिशा दिग्दर्शनाचं काम करणार आहे, ऍडवायझरी बोर्ड आहे आणि म्हणून त्या संस्थांना एका प्रकारच्या स्वायत्ततेचा पूर्ण अनुभव घेता आला पाहिजे आणि तज्ञ पद्धतीने त्या तज्ञांचा समावेश असतो, त्यात नाही असं नाही, परंतु कुठल्याही प्रकारचा नॉन अकॅडमिक अशैक्षणिक गोष्टींचा विचार त्यामध्ये होऊ नये. बैठका अधिकाधिक वेळेला व्हाव्यात आणि म्हणून याचा देखील विचार क्रियान्वयनामध्ये फार अग्रक्रमानं करण्याची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. विविध समित्यांचं गठन जसं आहे तसंच या योजनेमध्ये आपल्याला समित्यांच्या कामाची निश्चिती केलेली पाहायला मिळते आणि या समित्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. काही ठिकाणी ODL ओपन अँड डिस्टन्स एज्युकेशन लर्निंग बद्दलचा एक विषय आहे, मान्यता मिळाली पाहिजे त्यांच्या डिग्रीजना, त्यांच्या अभ्यासक्रमाचाही पुनर्विचार करण्याची आवश्यकता असू शकते आणि म्हणून या सगळ्यांचं एक अतिशय विशाल असं काम शिक्षणाकडे आपल्याला सुपूर्त झालेलं लक्षात येतं आणि हे शिक्षणाकडचं असणारं जे काम आहे ती एक सातत्याची प्रक्रिया आहे. विशेषतः समित्या तयार होतात आणि या विशेषतः समित्या मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असतात. पार्लमेंटरी कमिटीज देखील उत्पन्न होतात, त्या देखील यामध्ये सक्रिय असण्याची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून या क्रियान्वयनाचा विचार करत असताना आणखी दोन गोष्टींचा विचार करावा लागेल. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की केंद्र आणि राज्य सरकारांच्या बजेटमध्ये वाढ करण्याची आवश्यकता आहे. केवळ केंद्र सरकारच्या बजेटचा नाही, राज्य सरकारांनी सुद्धा विचार केला पाहिजे आणि म्हणून हे क्रियान्वयन करत असताना विद्यार्थ्यांवरती लादल्या जाणाऱ्या फीचा खूपच नियंत्रणात्मक विचार करण्याची गरज राहणार आहे. आपल्याकडे प्रायव्हेट एज्युकेशन असणारं प्रमाण वर्षानुवर्ष वाढत आहे. त्यांचे सोर्सेस, त्यांचं वित्तपोषण करण्याचे मार्ग वेगळे आहेत. तिथे देखील अफोर्डेबिलिटीचा प्रश्न आहे, त्याच्यावर देखील नियंत्रण आहे. पण शिक्षणाचं व्यापारीकरण होणार नाही याकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि सामान्य माणसाला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं हा देखील एक महत्वाचा भाग आहे आणि म्हणून पब्लिक स्कूल्स
म्युनिसिपल काउन्सिलने चालवलेल्या शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळा, सरकारी शाळा, आज चित्र असं बघायला मिळतं की गुणवत्तेच्या बाबतीमध्ये खाजगी शाळा अधिक सकस आणि या सरकारी शाळा तेवढ्या सकस नाहीत, असं एक चित्र उत्पन्न केलं गेलेलं आहे. आणि म्हणून वेगळ्या योजना समोर आल्या, त्या योजनांचं क्रियान्वयन केवढं आवश्यक आहे. स्कूल कॉम्प्लेक्स सारखी योजना आली आहे. स्वाभाविकपणाने या स्कूल कॉम्प्लेक्स मध्ये जे अग्रभागी असणाऱ्या शाळा आहेत, त्या अग्रभागी असणाऱ्या शाळा शहरात किंवा थोडं शहरीकरण झालेल्या गावांमध्ये असतील. यांनी एक 15-20 शाळांना आपल्या बरोबर घ्यायचं आहे, कॉम्प्लेक्स तयार करायचा आहे. त्यांच्याजवळ असणाऱ्या सर्व प्रकारच्या साधनांचं शेअरिंग करायचंय. शिक्षकांचं सुद्धा शेअरिंग करायचंय. छोट्या गावांच्या मध्ये आपल्याला चित्रकला, संगीत, आणखी काही कलांच्या विषयात शिक्षक असतातच असं नाही. शहरी भागामध्ये त्यांना काही काळ आपल्या एक्सचेंज ऑफ टीचर्स सारखी कल्पना करता आली पाहिजे. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच सुविधा फार चांगल्या प्रगत पद्धतीच्या असतात. उदाहरणार्थ कॉम्प्युटर लॅबोरेटरी आहे, पण एक 20 किलोमीटरच्या पलीकडे असणाऱ्या ग्रामीण किंवा सदृश असणाऱ्या भागात जायला लागलो आपण तर आपल्याला पाहायला मिळतं की संगणकाच्या प्रयोगशाळा त्या मानाने त्यांना प्रगत नाहीत. आर्थिक अडचणी आहेत आणि मग या ज्या ठिकाणी त्या आहेत त्या ठिकाणी त्यांचा पुरेसा उपयोग करून घ्यायचा असेल तर हे केलं पाहिजे. आणि म्हणून स्कूल कॉम्प्लेक्स सारखी एक कल्पना आहे ज्याच्याबद्दल बरीच मोठी चर्चा आहे. काही कल्पना अशा आहेत की त्या कल्पना वास्तवात आल्याशिवाय आणि योग्य पद्धतीने हाताळल्या गेल्याशिवाय लोकांचा विश्वास बसणार नाही. त्याच प्रकारची एक योजना आहे ती अर्ली चाइल्डहुड केअर एज्युकेशनची, की आपल्या बालवाटिका, अंगणवाडी सेविका त्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था, कारण तो एक महत्वाचा कालखंड आहे आणि त्या महत्वाच्या कालखंडामध्येच या सर्व गोष्टींचा विचार आपल्या समोर येतो. आज आपण ज्या अवस्थेमध्ये आहोत ती अवस्था आपल्या समोर एक अतिशय समृद्ध अशा प्रकारचं शैक्षणिक धोरण घेऊन आलेली अवस्था आहे. आपण शिक्षणाचा जो विचार करतो तो व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाकरता करतो. केंद्रबिंदू जो आहे तो आपला विद्यार्थी आहे आणि मग विद्यार्थ्याला केंद्रबिंदू मानून या सगळ्या रचना करणं हे आवश्यक आहे. एकच मुद्दा मी आणखी आपल्या समोर ठेवू इच्छितो. या मार्गदर्शक सिद्धांतामध्ये सुद्धा राष्ट्रीय शिक्षा नीतीने म्हटलंय की या सगळ्याचं अवलोकन, रिव्ह्यू दरवर्षी झाला पाहिजे आणि तो दरवर्षी जो रिव्ह्यू घेतला जाईल त्याच्या आधारावरती त्याच्यात सुधारणा झाल्या पाहिजेत. काही योजना दीर्घ पल्ल्याच्या आहेत. मल्टी डिसिप्लिनरी कॉलेजेसची कल्पना जी आहे ती 2040 पर्यंत चालेल असं त्यांचं म्हणणं आहे. काही योजना या 2030 ते 2040 या 10 वर्षांमध्ये असतील. त्याच्या पूर्वी त्याची पूर्वयोजना, पूर्व तयारी करावी लागणार आहे. इन्फ्रास्ट्रक्चर उभं करावं लागणार आहे, इमारतींपासून ते ऑनलाईन एज्युकेशनच्या व्यवस्थेपर्यंत. ब्लेंडेड एज्युकेशनचा विचार केला जातो की ज्याच्यामध्ये तंत्रज्ञान आणि मानवी काम हे दोघांची सांगड घातली जाईल. टेक्नॉलॉजी प्लस ह्युमन एफर्ट्स. ऑनलाईन एज्युकेशन अधिक शिक्षकांचा विद्यार्थ्यांबरोबर होणारा संवाद. ऑनलाईन एज्युकेशनचा अर्थ असा नाही की शिक्षक विरहित चालणाऱ्या गोष्टी आता राहतील. आणि म्हणून क्रियान्वयनामध्ये जे बीएड या 4 वर्षाच्या कोर्सचा विचार केला आहे ती एक स्पेसिफिक योजना आहे. कालांतराने 4 वर्षाचंच बीएड राहणार आहे आणि 4 वर्षाच्या बीएड मध्ये सुद्धा मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशनची व्यवस्था करावी लागणार आहे. म्हणजे थोडक्यात एखाद्या व्यक्तीला शिक्षक व्हायचं असेल तर त्या व्यक्तीला सुरुवातीलाच निश्चित करावं लागतं की मला शिक्षक व्हायचंय.
आपल्या सर्व शिक्षकांबद्दल योग्य तो आदर ठेवून मी म्हणतो की काही वेळेला आपल्याला असं लक्षात येतं की टीचर बाय कंपल्शन असतो, टीचर बाय चॉईस नसतो. त्यामुळे शिक्षकीमध्ये असणाऱ्या काही गोष्टींची जी कौशल्य आवश्यक असतात त्याचा विकास होत आहे. तो विकास झपाट्याने व्हावा, ती चांगल्या पद्धतीने व्हावा. आणि म्हणून शिक्षणाच्या असणाऱ्या शैक्षणिक प्रणालीमध्ये सुद्धा शिक्षकांच्या ट्रेनिंगची व्यवस्था केली आहे. दरवर्षी किमान 50 तासांचं ट्रेनिंग त्या शिक्षकांना पूर्ण केलं पाहिजे. आता क्रियान्वयनाची जबाबदारी स्वाभाविकपणानं त्या संस्थेची, त्या शाळेची येते. 50 तासांचं प्रशिक्षण पूर्ण करायचं असेल तर त्या प्रशिक्षणाच्या व्यवस्था उत्पन्न कराव्या लागतील. आणि म्हणून असे शेकडो क्रियान्वयनाचे मुद्दे आहेत. धोरणाने धोरण सांगितलेलं आहे, क्रियान्वयन करण्याचं काम आता सरकारी यंत्रणेकडे आहे. सरकारी यंत्रणेच्या खांद्यावर सगळा बोजा टाकून आपल्याला मुक्त होता येणार नाही. काही ठिकाणी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचा विचार केलेला आहे. समाजाने देखील गुंतवणूक करावी आणि समाजाने केलेल्या गुंतवणुकीच्या आधारावरती त्या ठिकाणी काही गोष्टी उभ्या राहाव्या. कंपन्यांकडून उत्पन्न होणारा निधी या कामाकरता पुढे यावा. कमर्शियल एज्युकेशनच्या जागी फिलॉन्थ्रॉफिक एज्युकेशननी जागा घ्यावी असं या धोरणाने म्हटलंय. फिलॉन्थ्रॉफिक म्हणजे मदत करणारे, सहाय्यतेच्या आधारावरती असणार. मी धर्मदाय असं त्याचा भाषांतर करत नाही मुद्दामच, परंतु त्या प्रकारच्या योजनेमध्ये जे चित्र आपल्या समोर उभं राहतं, निस्वार्थ बुद्धीने त्या शिक्षणाच्या विकासाकरता काम करणारे, क्रियान्वयनामध्ये हा देखील भाग समाविष्ट करावा लागणार आहे. क्रियान्वयनामध्ये ऑटोनॉमस कॉलेजेस करता बोर्ड ऑफ गव्हर्नर्स असेल. आज आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये विशेषतः खाजगी मॅनेजमेंट संस्था शाळा महाविद्यालय चालवतात. त्यातले काही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सरकारी वेतनावर असतात तर काही नसतात. तेव्हा अशा सगळ्या मॅनेजमेंट्स ज्या आहेत, अशा ज्या व्यवस्थापन संस्था आहेत, त्या व्यवस्थापन संस्थांची देखील संरचना बदलणार आहे. त्यांचा सहभाग असेल पण तिथे एक बोर्ड ऑफ गव्हर्नर्स तयार होईल. एक सामाजिक प्रक्रियेला सुरुवात होईल. समाजाचा शिक्षणाच्या प्रक्रियेमधला सहभाग हा निश्चित करण्याकरता केलेली योजना आपल्या समोर असतील. आणि म्हणून माझा आपल्याला सर्वांना आग्रह असा आहे की जागोजागी एक एक विषय घेऊन आपण योजनांचा विचार करायला सुरुवात करावी. सगळं सरकारच्या डोक्यावरती न राहता सरकारने सुद्धा समाजाच्या सहभागितेचा विचार घ्यावा. वेळोवेळी केलेल्या योजनांचं परीक्षण केलं जावं. त्या योजनांची अंमलबजावणी मूळ कल्पनेच्या आधाराने होतीये की नाही हे बघितलं जावं. आणि ती जर होत नसेल तर त्याच्या बरोबर करण्याच्या व्यवस्थेचा देखील विचार केला जावा. शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाचा विषय आला आहे. लिटरसीचा विचार आपल्याला करावा लागतो याचं कारण काही लिटरसी आज आहे, परंतु सार्वत्रिकरणाच्या विचारामध्ये आपल्याला सर्व प्रकारच्या सामाजिक गटांच्या सहभागाचा विचार करावा लागणार आहे. विशेषतः महिलांच्या शिक्षणाचा विचार करावा लागणार आहे. त्याचा उल्लेख मगाशी आला, जो ड्रॉपआउटच्या रूपाने, जो जेंडर इन्क्लुजन फंडच्या रूपाने, त्याचा विचार करण्याची गरज आहे. काही योजना अत्यंत महत्वाकांक्षी आहेत. नॅशनल रिसर्च फाउंडेशन सारखी योजना आहे की रिसर्च करता एक स्वतंत्र प्रकारचं फाउंडेशन केलं जाईल की जे संशोधन ते समाजाला उपयोगी होईल, उद्योगांबरोबर आपल्याला शेअर करता येईल आणि तो देखील आमच्या सोर्सेस वाढवण्याचा, आमचे वित्तपोषणाचा स्रोत वाढवण्याचा एक मार्ग होऊ शकेल. अनेक उद्योगांना अशा प्रकारच्या अनुसंधानाची जोड आवश्यक असते आणि ती अनुसंधानाची जोड निर्माण करणारी केंद्र म्हणजे आपले विश्वविद्यालय, नॅशनल रिसर्च फाउंडेशन सारख्या नव्याने उत्पन्न होणाऱ्या संस्था आहेत. ही दीर्घकालीन योजना आहे. तेव्हा जी योजना असेल त्या योजनेमागचं मर्म,
ते मर्म आपल्या सगळ्या समोर लक्षात राहावं, म्हणजे त्याची अंमलबजावणी निश्चित पद्धतीने होऊ शकेल. शेवटी मी दोनच छोट्या छोट्या मुद्द्यांचा उल्लेख करून थांबणार आहे. एक म्हणजे या राष्ट्रीय शिक्षण धोरणानं आपल्या समोर एक अतिशय व्यापक असा पट उत्पन्न केला आहे. तो पट उत्पन्न करत असताना त्याच्या भारतीय आत्म्याला सांभाळलं गेलंय. इंडियन इथॉस, भारतीय जनमानसाचं जे चित्तत्व आहे ते सांभाळलंय. कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूजना योग्य त्या ठिकाणी योग्य त्या पद्धतीचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो. सर्वांगीण प्रगती साध्य होईल याचं भान प्रत्येक ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. आणि म्हणून सगळ्यात पहिला मुद्दा येतो की एक विशाल पट आपल्या समोर आहे. तो विशाल पट क्रियान्वयनातल्या ढिलाईमुळे आवश्यक तेवढा वापरण्यात किंवा उपयोगामध्ये आला नाही असं होऊ नये, अंमलबजावणीत आला नाही असं होऊ नये, याची काळजी शिक्षण व्यवस्थेमध्ये जे आहेत त्यांनीच घेण्याची आवश्यकता आहे. डॉक्टर रघुनाथ माशेलकर 2000 सालच्या सायन्स काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यावेळेला हे सहस्त्र बदललं जात होतं. आपण 2001 मध्ये प्रवेश करत होतो. अटल बिहारी वाजपेयींचं सरकार होतं आणि पुण्यात नॅशनल सायन्स काँग्रेस भरलं होतं. त्या नॅशनल सायन्स काँग्रेसमध्ये त्यांनी 5 तत्व त्यांच्या मूळ भाषणामध्ये सांगितली डॉक्टर माशेलकरांनी. ती अटलजींच्या लक्षामध्ये त्यांना इतकं वेधक मनोवेधक वाटली की त्यांनी त्या 5 तत्वांना असं म्हटलं की हे या सहस्त्रकाचं पंचशील असेल. कोणती आहेत ती? डॉक्टर माशेलकर असं म्हणतात की चाइल्ड सेंटर्ड एज्युकेशन. चाइल्ड म्हणजे विद्यार्थी, मुलगा. विद्यार्थी केंद्रित शिक्षण. नॉलेज सेंटर्ड सोसायटी, ज्ञान केंद्रित समाज. ह्युमन सेंटर्ड डेव्हलपमेंट, मनुष्य केंद्रित विकास. वुमन सेंटर्ड फॅमिली, महिला केंद्रित कुटुंब व्यवस्था. आणि शेवटचं त्यांनी म्हटलं होतं इनोव्हेशन सेंटर्ड भारत, नवाचार केंद्रित, नवोन्मेष केंद्रित भारत. मित्रांनो, या 5ही तत्वांना अटलजींनी पंचशील का म्हटलं? सहस्त्रकाचं पंचशील असं त्यांनी म्हटलं. चाइल्ड सेंटर्ड एज्युकेशन, वुमन सेंटर्ड फॅमिली, नॉलेज सेंटर्ड सोसायटी, ह्युमन सेंटर्ड डेव्हलपमेंट, विकासाचा मानवी चेहरा असं आपण म्हणतो, आणि नवनिर्मिती केंद्रित भारत. आपल्या प्रधानमंत्र्यांनी आत्मनिर्भर भारताचं चित्र आपल्या समोर ठेवलंय. तेव्हा नवनिर्मिती केंद्रित असणारा भारत आत्मनिर्भर भारतामध्ये रूपांतरित होईल. ही जबाबदारी शिक्षणाच्या खांद्यावर सर्वात मोठी असते, आपण जाणतो. आणि म्हणून पॉलिसी चांगली आहे, परंतु इम्प्लिमेंटेशन ठीक झालं नाही तर उत्पन्न होणारे परिणाम या समाजाला धक्का देणारे असतील यात शंका नाही. आज या मी बोलत असलेल्या वेळी श्रोत्र समुदायामध्ये काही बंधू भगिनी असतील. मला असं वाटतं की अधिकाधिक लोक शिक्षण क्षेत्रातले असतील. माझा कयास आहे त्या सर्वांना माझी विनंती असेल की समाजाच्या सर्व स्तरापर्यंत या शिक्षण नीतीच्या संबंधीची माहिती पोहोचवण्याचं काम आपण करावं. आणि केवळ माहिती नव्हे तर त्या समाजाच्या उन्नती करता कसा या धोरणाचा उपयोग करता येईल याची चर्चा करावी. म्हणजे एका महत्वाच्या टप्प्यावरती, मी त्याला टर्निंग पॉइंट म्हणतो, इट्स अ माइलस्टोन, लँडमार्क, अशा जागेवरती शिक्षणाच्या धोरणामुळे आपण उभे असताना पुढची वाट संपन्न असावी, प्रशस्त असावी, या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्नरत राहावं अशी एक सर्वांना विनंती करून, आवाहन करून, श्रीयुत अनिल सोले, त्यांचे मित्रमंडळी, त्यांचे संघटक आणि या फोरमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देऊन
मी माझं निवेदन या ठिकाणी पूर्ण करतो. सर्वांना नमस्कार. धन्यवाद सर. अतिशय उत्तम असं क्रियान्वयनाविषयीचं मार्गदर्शन आपण या सत्राद्वारे आम्हाला दिलं. विद्यार्थी केंद्रित शिक्षण प्रणाली, शिक्षण नीती आणि विविध योजना आणि संकल्पनांनी समजलेली ही शिक्षण नीती विविध टप्प्यांमध्ये कशी क्रियान्वित केली जाईल याविषयीचं सखोल मार्गदर्शन, त्याचबरोबर या शिक्षण नीतीच्या क्रियान्वयनासाठी विविध यंत्रणा आणि प्राधिकरणं यांची उकल करून आपण श्रोत्यांना जी सांगितलेली आहे, त्याच्यामुळे याच्यामधल्या क्रियान्वयनाचे जे काही टप्पे आहेत, ज्या काही स्टेप्स आहेत, त्या सगळ्यांच्या लक्षात नीटपणे आलेले आहेत. आपण ही शिक्षण नीती असताना, अंमलात आणत असताना केवळ सरकारवरती डिपेंड न राहता, सरकारवरती अवलंबून न राहता संपूर्ण शिक्षण क्षेत्राने यामध्ये पुढाकार घ्यायला हवा. अन्यथा ही अतिशय चांगली समृद्ध असलेली शिक्षण नीती ही पुढे इफेक्ट होणार नाही, असं देखील आपण इथे सुचवलेलं आहे. त्याच्यामुळे इथे उपस्थित सर्व शिक्षण क्षेत्रातील मंडळींना आपलं हे आवाहन त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आणि मला असं वाटतं शिक्षण नीती अतिशय समृद्ध आणि चांगली असल्यामुळे तिच्या क्रियान्वयनासाठी देखील सर्व शिक्षण संस्था आणि शिक्षणाच्या क्षेत्रातील सर्व घटक हे कटिबद्ध राहतीलच. आणि त्याच्यामुळे भविष्यामध्ये भारताला निर्माण करण्यासाठी आपल्याला या शिक्षण नीतीचा संपूर्ण उपयोग होईल असं मला वाटतं. धन्यवाद पुन्हा एकदा. आपण 23 ऑगस्टला माननीय देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेता महाराष्ट्र राज्य, यांच्या मार्गदर्शनाने या शिक्षण मंथनाची सुरुवात केलेली होती, उद्घाटन केलेलं होतं. त्याच्यानंतर विदर्भातील विविध 3 विद्यापीठांचे कुलगुरू, त्यांचं देखील मार्गदर्शन आपण इथे ऐकलेलं आहे. अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर, संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू श्री डॉक्टर श्रीनिवासजी वरखेडी आणि नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर सुभाषजी चौधरी यांचं मार्गदर्शन यावेळी आपल्याला प्राप्त झालं. आपल्याला विविध शाळांमध्ये शिक्षिका आणि प्राचार्या यांचं देखील मार्गदर्शन यामध्ये प्राप्त झालेलं आहे. माननीय शिक्षक आमदार माननीय श्री नागो गाणार सर यांचं देखील मार्गदर्शन आपण इथे ऐकलेलं आहे. याचबरोबर आज राष्ट्रीय स्वयंसंघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख आणि शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर अनिरुद्ध देशपांडे यांचं देखील मार्गदर्शन आपल्याला प्राप्त झालं आहे. आता आपण या शिक्षण मंथनाच्या शेवटाकडे चाललो आहे. उद्या या संपूर्ण शिक्षण मंथनाचा जे 8 दिवस पर्यंत आपण चालवले आहे, विविध शिक्षण नीतीमधील विविध घटकांचा वेगवेगळा विचार संपूर्ण वेळ देऊन त्यांच्या क्षेत्रामध्ये तज्ज्ञ असलेल्या व्यक्तींकडनं आपण ऐकलेलं आहे. आणि आता त्याचं समारोपीय सत्र माननीय नामदार श्री नितीनजी गडकरी, केंद्रीय मंत्री, भारत सरकार यांच्या हस्ते उद्या होणार आहे. यांचं मार्गदर्शन आत्मनिर्भर विश्वगुरु भारताच्या दिशेने वाटचाल हा विषय घेऊन त्यांचं समारोपीय मार्गदर्शन आपल्याला प्राप्त होणार आहे. आपण सगळ्यांनी भरपूर मोठ्या संख्येमध्ये या शिक्षण मंथनाला प्रतिसाद दिलेला आहे. उद्याच्या शेवटच्या सत्रामध्ये देखील असाच मोठा प्रतिसाद आम्हाला लाभेल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. मी पुन्हा एकदा सर्व वक्त्यांचे, डॉक्टर अनिरुद्ध देशपांडे सरांचे, डॉक्टर नागो गाणार सरांचे आभार व्यक्त करतो आणि आपला निरोप घेतो. धन्यवाद.